मित्रांनो, तुम्ही जर रेशन कार्ड धारक असाल तर नवीन जी-आर अनुसार तुम्हाला शिधापत्रिका तपासणी नमुना फॉर्म हा भरून देणं आवश्यक आहे. नाही भरून दिला तर तुमचं रेशन कार्ड सुद्धा बंद होऊ शकतं. मित्रांनो, मी चंद्रकांत पाटील तुम्हाला सरकारी योजनेबद्दल माहिती देत राहतो. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, हा फॉर्म नेमकं कसा भरायचा आहे, कुठून डाउनलोड करायचं याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तुम्ही जाऊन पूर्ण व्हिडिओ पहा, त्याच्या स्टेप बाय स्टेप माहिती सांगितलेली. फॉर्मचा अपडेट असा आहे मित्रांनो, आता याच्यासोबत जर तुम्ही याला डॉक्युमेंट जोडायला लागतात. तुमचे डॉक्युमेंट जोडायला लागतात ते म्हणजे तुमचं आधार कार्ड. हे प्रत्येक लाभार्थीचं आधार कार्ड जोडावं लागतं. म्हणजे तुमच्या रेशन कार्ड मध्ये 7-8-10 नाव असतील तर प्रत्येकाचं रेशन कार्ड याच्यासोबत जोडायचं असेल. पण आता मोठा प्रश्न येतो की रेशन कार्ड धारक ज्याच्या नावावर रेशन कार्ड आहे तो मैत झाला असेल तर जर मुलाचं लग्न झालं असेल तर सूनचं नाव इथे तुम्हाला टाकायचं आहे. जर मुलाचं लग्न झालं नसेल तर मुलाचं नाव इथे टाकायचं आहे. हे प्रॉब्लेम क्लिअर झाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला एक फॉर्म भरावा लागत होता, तो म्हणजे तहसीलदाराकडनं उत्पन्न दाखला घ्यावा लागत होता. उत्पन्न दाखल्याची आता गरज नाही मित्रांनो. उत्पन्न दाखल्याऐवजी तुम्हाला स्वयं घोषणापत्र हे भरायचंय. स्वयं घोषणापत्र कसं भरायचं याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आणि व्हिडिओ सुद्धा कसा आहे सांगितलाय, स्टेप बाय स्टेप कसा भरायचा, काय कुठून डाउनलोड करायचं, स्टेप बाय स्टेप स्वयं घोषणापत्र तुम्ही जोडू शकता आणि तुमच्या रेशन दुकानदाराकडे देऊ शकता. मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.